गुड मॉर्निंग मंडळी. मागच्या आठवड्यात जिजा आणि हर्षदा गावी गेलेले, म्हणजे हर्षदाच्या गावी सुट्टीसाठी गेलेले. तिथली काय त्यांनी मजा केलेली आजच्या ब्लॉग मध्ये तेच दाखवायचं होतं. हर्षदाला सांगितलेलं की जाऊन तुला जमेल तसं व्हिडिओ घे, कारण सगळं किती 4-5 दिवसांचं ते ब्लॉग रोज ते शूट करणं किंवा काय करणं ते शक्य होणार नव्हतं. म्हणून मला जेवढं शक्य आहे तेवढं घे. मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण हेच बघणार आहे की तिकडे त्यांनी काय काय मजा केलेली. चला तर पोहोचलो आपण डॅडींकडे आणि डॅडींना जिजा म्हणाले की मला फटाकडे घ्या डॅडी आणि फुलबाजा घ्या. डॅडी लगेच जिजाला घ्यायला थांबवले, गाडी इथे घ्यायला लागले. चला चला बास, जास्त नको घेऊ बास. ए वाव, जिजाला काय घेतलं? फटाकडे काय घेतलं बघ. गु मोठे फटाकडे घेतले का तू? साक्षी माऊला वाजवायला देते. हा चला चला, मस्त जिजाची मजा चालू आहे ना. जिजा काय करते जिजा? आलो आम्ही मम्मीकडे पोहोचलो आणि जिजानी काहीतरी आणलंय मम्मीला. उघडा जिजा द्यायला लागली बघ लगेच. थांब आता, थांब आता हात धुवून दे सगळ्यांना. बस आता बस. आणि डॅडींकडून काय घेतलंस तू? फटाकडे घेतले. लगेच डॅडीनं म्हणाली मला फटाकडे पाहिजे. डॅडीने लगेच गाडी थांबवली. हे बघ फटाकडे. आता रात्री उडूया. हा खूप सारे. बस रात्री उडूया आपण. साक्षी आणि हे साक्षी माऊला आणलंय बघ डॅडींनी. साक्षीला काय केलंय मम्मीने? लाडू गुलाबजाम पाहिजे जिजाला. तुला सांगितलं जिजा जास्त गोड मागायचं नाही. करंजी तर खूपच छान झाली अगं. संपल्या सगळे करंजी, फक्त अनारसे राहिलेत आमचे सगळे. आता मम्मी आणि जिजा, फक्त मम्मी आणि जिजा निवांत तुम्ही बसणार आहे आता. तुझ्या दोघींना काय करायचं ते करा. साक्षी आणि मी करा आता काम. आम्ही करतो काम. आपण दोघी मज्जा फिरायला जायचं. आपल्याला काय काय आणायचं सांगा. काय काय आणायचं आपल्याला? बाहेर जायचं का आपलं दुकान? नाही साक्षी माऊच येते मला म्हणते. नाही चॉकलेट नाही. साक्षी माऊला रागवायला सांगू आपण बाबांना. साक्षी माऊ काय मी बाबांनी बघितलं तर असं होतं चॉकलेट खाल्लं. बाबांना कसं भाऊ झाला का नाही दाताला होतं कसं दुखतं बाबांचं. हो मग खायचं नाही. किती दिवस झाले बाबाचं दात दुखतोय बाबा, त्यामुळे काही खात नाहीत गोड. हो की नाही जिजा? स्वच्छ फ्रेश हो आता जिजा. छान आवरून घे. मग आपण जेवण करूया. भाकरी खाणार ना? अरे भाकरी खाणार. जिजाला आवडते भाजी भाकरी. भाकरी भाजी काय खाणार? का लाड करायचा होय जिजा? बास म्हणते जिजा आता तरी मम्मीचा लाड संपत नाही. काय दिलं मम्मीने जिजाला गिफ्ट? काय आहे दाखव. छुम 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 छुम. कसं वाजतं? छुम छुम. हा बसला ना एकदम मस्त. छान आहे ना. दिवाळीचं गिफ्ट जिजाला दाखव. ये मस्तच छान बसलंय. छोटे झाले का? छोटे झाले का? नाही बरोबर. बघू जिजा कसा आवाज करतात. छुम छुम. छान आहे ना. बस का? बास झाला लाड. चला आता जेवण करून घेऊ. जिजा आणि साक्षी भाऊ. अगं जिजा तू थांब ना. साक्षी भाऊ जवळ थांब ना जिजा. इकडे ये. मग जिजा कशी लांब पळत गेली. इकडे कोण फटाकडे उडवत आहे आज? कोण उडवत आहे? मी व्हिडिओ घेते. आता मी पुण्याला भरपूर उडवले. आता मम्मी, जिजा आणि साक्षी माऊ. चला आम्ही पुण्याला भरपूर उडवले. आता इकडे चालू आहे उडवायचं आमचं. लावा पटपट. अरे फुसकन यायला वाटत साक्षी ते. जिजा बघ किती वर आली.
लावून देते मम्मी, फुलभाजी लावून देते. जा जिजा. कुणी आणले फटाकडे तुला? डॅडीने आणले फटाकडे. कोणासोबत उडवते जिजा? साक्षी माऊ. संपलं. मम्मी उडव तू पण. मम्मी उडव ना. जा ना. नको. साक्षी एवढं लावलीस का तू एकदाच? साक्षी किती लावलेस तू? 3 लावले. साक्षीने एकदमच 3 लावले. आता ये मस्त. ये हळूहळू साक्षी. एक झालं की एक. भुई चक्राच्या काय? ये थांब 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 थांब. तिकडं 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 तिकडं. बापरे, आता साक्षी माऊनी लावलेला आहे. मोठी लढ लावली आता. ए थांब बाई, आम्हाला आज जाऊ दे. इकडे कसं आमचं जरा पेठेत घर असल्यामुळे जरा दुकानं वगैरे आहेत. सगळे दुकानं बंद झाल्यावरच फटाकडे वाजवावे लागतात. कान झाकायला लागेल. लाव लाव. हळू हळू. 2 मिनिटं थांबून ठेव. एकच वाजला का? असं कसं? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. ए साक्षी माऊनी वाजवले सगळे आता. संपली. जिजा छान गाणं म्हणते. जिजा फुलबाजीचं गाणं म्हणते. जिजा बघा काय दिन 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 दिवाळी. काय काय जिजा? डॅडी आलेले आहेत आणि डॅडीनं म्हणते जिजा वाजवा वाजवा फटाकडे वाजवा. डॅडी घ्या एक. घ्या डॅडी एक. घ्या 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 घ्या. जिजाने दिला डॅडींकडे. इथं ठेवा. हॅपी दिवाळी. कसं जिजा? संपला. ए जिजा काय आला आहे? जिजाला साक्षी माऊनी काय आणलंय? सीताफळ. बापरे किती मोठं आहे ते. अयगो जिजा एवढंच आहे. जिजा एवढंच सीताफळ आलंय का? अय्यो किती मोठं आहे का सीताफळ. चला तू म्हणणार ना आता? काय म्हणणार आहे जिजा? हॅलो मंडळी. बनवणार आहे करंजी. हो ही करंजी छोटीशी जिजाने बनवली आहे. मग अशी जिजा बनवत होती. किती मस्त बनवली जिजाने. आता जिजा तू बनवून दाखवणार आहे ना एक करंजी? आता मम्मी थोडं खूप बनवते. मग मम्मी एक मला ठेवणार आहे. मी करते. मला फक्त हे करायचंय. गोल करायचं आणि हे ठेवायचं. हा त्यात आतमध्ये भरायचं. तिळाची करंजी. तिळाची करंजी खूप मस्त लागतं ना. बघ जिजाचं सुरू झालं मध्येच खायला. थांब डायरेक्ट चमच्याने भरायचं आत. हा सिकडून टाकायचं आणि जिजा त्याला डिझाईन बनवणार. ठीक आहे. हा हा वरून नाही. हा साईडने कर कर. तुला जसं करायचं तसं कर. अजून काय बघ जिजा पिशवीत? सगळे सीताफळच आहेत का? काढून ठेव बरं बघू किती आहेत. आपण बघू. जिजा आली आहे इकडे.
मिरजगावला तर जिजासाठी सीताफळ पाठवून दिलंय. कोणी पाठवलं का? हा ताई, हा ताईंनी ना. मस्तच, खूपच छान. आणि हे त्यांच्या मळ्यातले सीताफळ. हो ना जिजा? सगळ्यात मोठं कोणतं आहे? हे. बापरे केवढं मोठं आहे ग जिजा. खरंच एवढं मोठं कधी बघितलं नाही असं मी. हा केवढं मोठं आहे. जड होतं ना. खूपच जड आहे. हा आणि हे बघ ना माझ्यासारखं नाजूक आहे. नाजूक आहे. हो तुझ्यासारखं नाजूक. आता चला आपण चला बनव जिजा तू आता. हॅलो हॅलो हॅलो. आता हे दोघी जण खेळायला लागलेत, साक्षी मग आणि आई. मला खेळायचं होतं पण हिने असं केलं. हे बघ आपली साक्षी गाडी चालवते. साक्षी आता लाव, मला ऐकतेस ना तू, लाव. हात लाव. आता मी पण मोठी झाल्यावर कंटाळीत चालवणार आहे. हो मग हिंगणीला आली ना काकूंकडे. जिजाला खूप आवडतं इकडे यायला. है ना जिजा? मिरजगावला आले की तुमची आठवण येते जिजाला. हा जरा बाहेर खेळायचं तुला. आज बैठकीला गेले तवा ताईंना म्हणलं या जिजाला फुलं ते बघायला येईल पटांना. जिजा दिसली का? बॅडमिंटन घेऊन आले मी. आता खेळलो मी. तुमची आठवण आली. आम्ही खेळलो. बोल ना ग. लाजते येत लाजते. खेळी ती आता पोरीला बस ना. मम्मीकडे किती छान फुल आलेत ना जिजा. या फुलाला म्हणायचं शेवंती. कोणतं जिजा? माझी कॅमेरा. ते पण लाईट आहे. हा बांधून ठेवलंय. खांबाला सगळं बांधून ठेवलंय. कसं बांधलंय बघ. छोटीला बांधून ठेवलंय. छोटीला पण बांधून ठेवलंय. हे बघ छोट्या पिल्लूला पण बांधून ठेवलंय. आता त्या खाऊन झोपणार आहेत लगेच. आई 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 बघ. जिजा कशी बॅटरी चमकते त्यांच्या अंगावर. बघू जिजा काय तुझ्याकडे? ती बघा त्यांची. शेपटी बघा, शेपूट बघा आंबाचं. किती आहेत ग आंबा यांच्याकडे? किती छान आहे बघ ना. 3 4 5 6 7 8 9. किती छान आहेत ना. मस्त वाटतंय ना ग जिजा. आता पुढच्या वेळेस आपण ना सगळेच जण येऊ परत. बाबांना घेऊन येऊया. लाईट. हॅलो कर जिजा सगळ्यांना. आजीच्या कडेवर बसून जिजा चालली आहे फिरायला आता. बाग बघायला आलोय आपण. थोडा आम्हाला उशीरच झाला यायला. थोडं उशीर. हा पुढच्या वेळेस आता जरा उजेड असतानाच यायचं. आंब्याचं झाड आहे. तिकडे काय ऊस लावलाय का? हा 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 गवत आहे गवत. पेरूचं झाड आहे का? हे बघ पेरू आलाय. हे बघ पेरू. बघू काय टोचला का? थांबा. तर मंडळी असा होता आजचा व्लॉग. जिजा आणि हर्षदा दोघी गेलेल्या मिरज गावी. खूप छान असा तिथला माहोल असतो. आणि आता ऍक्च्युली थंडी सुरू झाली आहे ना, त्यामुळे तर इतकं सुंदर सगळं वातावरण झालेलं असतं. तिथली शेती, तिथली हवा, तिथलं वातावरण खूप भारी असतं. तर येत्या काही दिवसात किंवा पुढच्या महिन्यात वगैरे ना आमचं जायचं प्लॅन आहे. डिसेंबर असेल जानेवारी मध्ये, माहित नाही अजून ते कधी. जसं योग्य वेळ येईल तेव्हा मग तिकडे जायचं प्लॅन आहे. कारण काय म्हणजे आमच्या सासऱ्यांचाच, आमच्या डॅडींचाच मळा आहे
त्यांच्या मित्रांचे, इव्हन आमच्या मम्मींचं, त्यांच्या मैत्रिणींचे किंवा असे खूप जणांचे तिथं मळे आहेत. आम्ही बरेच वर्ष झाले आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या जणांच्या मळ्यामध्ये जातो आणि इतके सुंदर सुंदर सगळ्यांचे मळे आहेत ना, सगळ्यांचेच भारी आहेत खरं तर. मग तिथं गेलं की एक वेगळा माहोल तो एक्सपिरियन्स करायला मिळतोय. खूप छान अनुभव असतोय तो. तर येणाऱ्या काही व्लॉगमध्ये, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये नक्कीच तिकडे जाऊया आणि तिथले प्रॉपर छान असे वेगवेगळे व्लॉग बनवूया, वेगवेगळ्या जणांच्या मळ्यामध्ये जाऊन. मिरजगावच्या तिथंच एक हिंगणी म्हणून गाव आहे, तिथं गेलेले. तर तो पण इतका सुंदर मळा आहे. मागच्या व्लॉगमध्ये पण मी एकदा मेन्शन केलेलं. तर असेच वेगवेगळ्या मळ्यामध्ये जाऊन आपण येणारे काही व्लॉग बनवूया. असा हा व्लॉग होता की जो जिजा आणि हर्षदा तिकडे जाऊन त्यांनी सुट्टीमध्ये काय काय धमाल केलेली. खूप सारे व्हिडिओज काय जास्त घेता आले नाहीत कारण दोघी सुट्टीवरती होत्या. खरं तर हर्षदा स्पेशली सुट्टीवरती होती, त्यामुळं असं इतकं प्रत्येक दिवसाचं काय झालं काय नाही हे सगळे व्हिडिओज इतके घेता आले नाहीत. जेवढे घेतले त्यातून हा व्लॉग बनवलेला. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.